अमरावती स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। मात्र बैठकीदरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार गजानन लवटे, आमदार नितीन देशमुख यांच्यासह शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना अडवले असता काही काळ पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाली। अखेर परिस्थिती चिघळू नये म्हणून शिवसैनिकांना अमरावती स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। दरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार गजानन लवटे, आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत। मात्र समितीची बैठक सुरू असल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी अडवल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये काही काळ वादाची परिस्थिती निर्माण झाली। फक्त यशवंत सोळंके यांनी शिवसैनिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र कार्यकर्ते बैठकीत प्रवेश देण्याच्या मागणीवर ठाम राहिलेत। परिस्थिती अधिक चिघळू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता अखेर शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांना समितीच्या बैठकीत प्रवेश देण्यात आला। स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर आणि चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि चौकशी समितीच्या माध्यमातून कोणते निष्कर्ष समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी 3 नवजात बालकांचा जळून मृत्यू झाला, आगीत होरपळून मृत्यू झाला। यामध्ये आता दोषी कोण आहे या संदर्भामध्ये आज सकाळपासून विरोधी पक्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी आज सकाळी काँग्रेसचे नेते विजय वरट्टीवार जे आमदार आहेत आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करत आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे। त्याचप्रकारे या संपूर्ण घटनेला दोषी कोण आहे यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे सहित या ठिकाणी 2 तासपर्यंत अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले। त्या ठिकाणी विभागीय आयुक्त काटकर न आल्यामुळे शिवसैनिकांचा रोष अजून जास्त वाढला। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी स्वतः शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, आमदार गजानन लवटे, आमदार नितीन देशमुख सहित शिवसैनिक यांनी आता या ठिकाणी विभागीय समितीचे जे अध्यक्ष आहेत, विभागीय जे आयुक्त आहेत काटकर त्यांची भेट घेऊनच जाणार या प्रकारची भूमिका घेतलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा ताफा सुद्धा उपस्थित आहे। या ठिकाणी वातावरण संवेदनशील झाले असून आज ईद ए मिलाद उन नबी याची शासकीय सुट्टी आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा सर्व जिल्हाधिकारी, आशिष शेरेकर, उपजिल्हाधिकारी आणि सर्व या ठिकाणी अधिकारी वर्ग आलेले आहे आणि जी समितीची बैठक आहे त्याची सुद्धा सुरू आहे। यामध्ये सर्व MSCBचे जे अभियंता आहेत ते सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रकारे डॉक्टरची एम्सची टीम सुद्धा आलेली आहे। त्याचप्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, कार्यकारी अभियंता गिरीसहित सर्व टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। ही समिती आता या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आढावा बैठक घेत असून या ठिकाणी शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नितेश किल्लेदार, सिटी न्यूज। अमरावती स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर प्रशासनाची चौकशी सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रवेशामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादानंतर अखेर शिवसैनिकांना बैठकीत प्रवेश देण्यात आला। आता या चौकशीमधनं काय निष्पन्न होतं आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे।